नमस्कार जुन्नरकरांनो, माझं नाव आहे सोहेल सय्यद। मीही तुमच्यासारखा एक जुन्नर शहराचा एक सामान्य नागरिक। या शहरात वाढलो, या शहरातच शिकलो आणि या शहराबद्दलची काळजी, प्रेम आणि जबाबदारी माझ्या मनात तितकीच आहे जितकी तुमच्या मनात आहे। आपण जिथे जन्मालो, जिथे आपल्या कुटुंबाची आठवण आहे, जिथे आपले स्वप्न उभे राहतात, त्या जुन्नरचे भविष्य उद्या ठरणार आहे। 2 डिसेंबरची निवडणूक अगदी दारात उभी आहे आणि उद्या मी स्वतः मतदान केंद्रात जाऊन माझं कर्तव्य पार पाडणार आहे। मी जसं मतदान करायला बाहेर पडणार आहे, तसं तुम्ही पण नक्की बाहेर पडा, ही माझी मनापासून विनंती आहे। सगळ्यात आधी एक गोष्ट सांगतो, जुन्नर हा फक्त मतदारसंघ नाही, जुन्नर ही शिवभूमी आहे, ती पवित्र माती जिथे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला, जिथे बाल शिवाजीने डोळे उघडले आणि जिथून स्वराज्याची ध्यायची सुरुवात झाली। ही ती शिकलेली माती जिथे राज्यमाता जिजाऊंनी शिवबा घडवला, जिथे छत्रपती शिवाजी महाराजांनी बालपणातून स्वराज्याचं स्वप्न पाहिलं। या जुन्नरच्या डोंगरांमध्ये, किल्ल्यांचे दगडांमध्ये शिवनेरीचे वाऱ्यात, शौर्यात, संस्कार, धैर्य आणि न्यायाची शिकवण धडलेली आहे। शिवनेरी किल्ला आपल्या अंगणात आहे, त्या किल्ल्यावर उगवणारी पहाट, त्या मातीतल्या किल्ल्यांचे दगडांमध्ये धडलेला इतिहास आपल्याला सांगतो की आपण सामान्य नागरिक नाही, आपण शिवरायांचे भूमीचे वारसदार आहोत। शिवरायांनी धर्मावर, जातीवर फूट पाडण्यावर नावे तर एक तर न्याय, प्रामाणिकपणा आणि लोकांच्या कल्याणावर राज्य उभं केलं। त्यामुळे या निवडणुकीला जात धर्माचे रंग लावणे, लोकांमध्ये फूट पाडणे हे आपल्या शिवभूमीला शोभणार नाही। ही ती भूमी आहे जिथे धर्म नव्हे, जात नव्हे, तर कर्तव्य आणि प्रामाणिकपणा महत्वाचा मानला जातो। मित्रांनो, मागील काही दिवसात आपण सगळ्यांनी खूप काही पाहिलेलं आहे। कोणी मोठे मोठे प्रचार केले, कोणी दारेदारी फिरून आश्वासन दिले, कोणी मोठे मोठे स्वप्न दाखवले, तर कोणी आरोप प्रत्यारोप मध्ये दिवस घालवले। कधी धर्मावर राजकारण झाले, कधी जातीवरून पक्षांमध्ये वाद झाले, कधी सभा झाले, कधी मोर्चे निघाले, कधी ढोल ताशे, तर कधी घोषणांनी वातावरण ताणलं गेला। पण या सगळ्यात सामान्य माणसाचे खरे प्रश्न कुठे गेले? आपले गल्लीतले कचऱ्याचा काय, रस्त्यावरचे खड्ड्यांचा काय, स्वच्छ पाण्याचा काय, व्यापाऱ्यांचे बाजारातील प्रश्न कोण सोडवणार, नागरिक सुविधा कोण वाढवणार, शेतकऱ्यांचे त्रासाला कोण न्याय देणार? सगळे भाषण करतात, पण काम कोण करणार? आपण सगळ्यांना माहित आहे शहरात अजून किती प्रश्न उरलेले आहेत। हे प्रश्न सभा संपले की गायब होत नाही, हे प्रश्न ढोल ताशांनी सुटत नाही, हे प्रश्न फक्त पोस्टर लावून सुटत नाही, हे प्रश्न सुटतात प्रामाणिकपणे काम करणारा प्रतिनिधीने आणि त्यांना निवडून देणारे तुमचे सजग मताने। आपल्या एक मताची ताकद किती मोठी असते। प्रचाराचे गाड्या थांबतील, झेंडे खाली उतरतील, राजकारणी घरी जातील, पण तुमचा एक मत पुढचे 5 वर्ष कोणीही शहर चालवणार हे ठरवून टाकेल। तुम्ही आज जे मत द्याल तेच तुम्हाला उद्या रस्ते, पाणी, नोकरी, सुविधा देणार आहे किंवा देणारे नाही हे देखील ठरवणार आहे। म्हणून ही वेळ आहे, शिवभूमीला शोभेल असा निर्णय करा। धर्म सांगून मत मागणाऱ्यांना नाकार द्या, जात सांगून मत मागणाऱ्यांना थरा देऊ नका, तुम्हाला फोडून मत खेचण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना दूर ठेवा। फक्त हल्ला, आरोप, इतरांची बदनामी करणाऱ्यांना ओळखा। मत द्या त्या व्यक्तीला ज्याचे काम करण्याची हिंमत आहे, ज्याच्यात लोकांसाठी उभं राहण्याची इच्छाशक्ती आहे, ज्याने प्रत्यक्ष मैदानात उतरून काम केलं आहे। शिवरायांनी आपल्याला शिकवलेलं आहे, न्याय देणं ही मोठी गोष्ट आहे, पण योग्य माणसाला निवडणं तेवढं मोठं काम आहे। जर तुम्ही चुकीचा माणूस निवडला तर तुमचे पुढील 5 वर्ष अंधारात जातील, आणि जर तुम्ही योग्य माणूस निवडला तर जुन्नरची दिशा बदलू शकते। हे मत पक्षांचा नाही, हे मत आपल्या जुन्नरचं आहे। आपण कोणाला संधी देतो यावर आपल्याला घराचा, धंद्याचा, रस्त्याचा, पाण्याचा, विकासाचा भविष्य अवलंबून आहे। उद्याचे मतदान बद्दल माझी मनापासून एकच विनंती आहे सगळ्यांना, की पैशासाठी मत देऊ नका, भीतीने मत देऊ नका, कोणाचे नावावर भावनेत जाऊ नका, ढोल ताशांना, घोषणांना बळी पडू नका। थोडा थांबा, शांत बसा आणि मनात एकच प्रश्न विचारा, या शहरासाठी खरोखर कोण काम करणार? उत्तर मिळाला की सरळ मतदान केंद्रात जा आणि निडरपणे विचारपूर्वक मत द्या। शेवटी एकच जुन्नर आपला आहे आणि त्याचं भविष्य आपल्या हातात आहे। नेते येते जातील, पक्ष बदलतील, पण तुम्ही मतदार, तुमचा एक निर्णय, तुमचा एक बटन जुन्नरची दिशा बदलू शकते। म्हणून जुन्नरकरांनो, 2 डिसेंबरला मीही मतदान करणार आहे आणि तुम्हाला ही मनापासून आग्रह करतो, घरातून बाहेर पडा आणि मतदान करा। आपण शिवरायांचे पायाखालची भूमीत वाढलोय। आपला निर्णय तसंच भक्कम, प्रामाणिक
आणि शौर्यवान हवा आपण सगळे मिळून उद्याचं जुन्नर घडवू शकतो. आणि शेवटी जुन्नरकरांनो, या सगळे बोलण्यात माझा उद्देश कोणालाही कमी जास्त दाखवण्याचा नाही, कोणाचं मन दुखायचं नाही किंवा कोणत्या पक्षाला, समाजाला, धर्माला लक्ष्य करण्याचा अजिबात हेतू नाही. मी जे बोललो ते फक्त या शहराच्या प्रेमातून, आपल्या भविष्याच्या काळजीतून आणि एक जुन्नरकर म्हणून माझे मनात जे खडखड होते ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी बोललो. जर माझे एखाद्या शब्दाने, बोलण्याने, उदाहरणाने कोणाचं मन दुखवलं असेल, कोणाला तरी वाईट वाटलं असेल किंवा माझ्याकडून चूक झाली असेल तर मी मनापासून माफी मागतो. मी राजकारणातला माणूस नाही, मी फक्त तुमच्यासारखा एक साधारण नागरिक आहे जो आपल्याला शहराचे चांगले दिवस पाहू इच्छितो. कोणाशीही द्वेष नाही, कोणाला कमी जास्त दाखवण्याची विचारही नाही. फक्त एवढीच इच्छा, आपण सगळे मिळून एकजुटीने आपल्या जुन्नराचा उज्ज्वल भविष्य घडवूया. आणि हो जुन्नरकरांनो, जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, या व्हिडिओतला बोलणं तुम्हाला योग्य वाटत असेल किंवा तुम्हाला वाटत असेल की हा संदेश आपल्या जुन्नर मधल्या प्रत्येक घरापर्यंत पोहोचायला हवा, तर नक्की हा व्हिडिओ शेअर करा. आपल्या मित्रांना, कुटुंबाला, शेजाऱ्यांना, प्रत्येक ग्रुपमध्ये, प्रत्येक ओळखीच्या व्यक्तीकडे पाठवा. तुमचा एक शेअर कदाचित कोणाच्या तरी विचारांमध्ये मोठा बदल घडू शकतो. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, तुमचं मत कमेंटमध्ये सांगा. आणि अजून असेच माहितीपूर्ण आणि लोकांसाठी उपयोगी व्हिडिओ पाहायचे असतील तर आमचे चॅनल जुन्नर ऑनियन एक्सपोर्टला सबस्क्राईब करा. तुमचा एक छोटासा सपोर्ट माझ्यासारखे सामान्य माणसाला अजून ताकदीने तुमच्यासाठी काम करायला प्रेरणा देतो. तुम्हाला काही चुकीचं वाटलं किंवा काही सांगायचं असेल तर बिंदास मला सांगा, मी तुमचंच आहे. धन्यवाद. जय शिवराय, जय संविधान.